सकाळ झाली की किचनला बघून ना सुनामी भूकंप आल्यासारखं वातावरण होऊन जातं आणि सगळ्यांच्याच घरी अशी परिस्थिती असते बरोबर ना. तर आज ना इकडे जेवणासाठी सिंपल अशी गवारीची भाजी बनवलेली होती आणि ह्या भाजीसाठी ना टोमॅटो कांदा कापायची काही झंझट नसते म्हणून ही पटकन होऊन जाते. कणिक भिजून झाली होती, इकडे कणकेचे गोळे करायला घेतलेले होते. असे कणकेचे गोळे केले ना की पटपट आपले चपात्या होऊन जातात. चपाती म्हणजे ना एक आर्ट असल्यासारखं वाटतं. सोपी नसते चपाती गोल-गोल गरगरीत बनवणे आणि चपाती टम्म अशी फुगली तरच आपण पास असल्यासारखं वाटतं. तर अशा प्रकारे दुपारचा स्वयंपाक उरकलेला आहे. नंतर लगेचच ना किचन ओटा क्लीन करायला घेतला. किचन ओटा साफ असला ना खूप समाधान वाटतं. लगेचच भांडी सुद्धा घासून घेतलेली होती आणि पटकन अशी भांडी झाली ना की छान वाटतं. नंतर मी घर व्यवस्थित झाडून घेतलं आणि झाडू ना जितका वेळ करू तेवढा कमीच आहे. कारण ना रस्त्यालाच घर असल्यामुळे ना सकाळ संध्याकाळ सारखीच घरात धूळ येत असते. त्यामुळे ना झाडून डस्टिंग सारखीच करावी लागते. हे पॉट ना मी माशांसाठी आवडीने आणलं होतं. पण 2-3 वेळा मासे आणायचो आणि ते मासे आहेत ना मरायचे. हे असंच मोकळं राहिलं नंतरून. तर अशा प्रकारे उरकली आहे सर्व कामे. नंतर ना थोडंसं फ्रेश व्हावं म्हटलं कारण चेहऱ्यावर आहे ना जो थकवा दिसतो ना तो फेस वॉश केल्यामुळे ना लगेचच निघून जातो व चेहरा आणि आपण ना एकदम फ्रेश होतो. तर इकडे ना मी फेस वॉश केल्यावर लगेचच बाल्कनीत आले होते कारण खूप दिवसांनी आहे ना असं ऊन आलं होतं. म्हटलं थोडं व्हिटॅमिन डी घ्यावं. इथे ना पाऊस सारखा असल्यामुळे ना कपडे सुकत नाही. म्हणून आहे ना छान अशी उन्हात सुकवायला कपडे टाकली होती. आता वेळ झाली होती जेवणाची म्हणून लगेचच ताट वाढायला घेतलं. आजची थाळी आहे गवारी बटाट्याची भाजी, चपाती आणि थोडंसं फरसाण सुद्धा घेतलं होतं. आणि इकडे आहे ना तुम्ही बघू शकता माझे मिस्टर बाहेर चाललेले होते. त्यांना म्हटलं जरा बायकोला बाय-बाय करा की. तेव्हा कुठे आमचे साहेब आहे ना बाय-बाय म्हणले. ते पण हसत-हसत. तर मग कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.